त्यांनी गद्दारीला थारा दिला नाही। परखड आणि स्पष्ट भूमिका घेण्याची धमक आहे। आमदार प्रशांत जगतापांसारखा असावा, भ्रष्टाचारामध्ये त्याचे हात बरबटलेले नसावेत। आता राष्ट्रवादीमध्येच फूट पडली। जे आमदारांना साजेसं आहे ते झालेलं नाही। या 5 वर्षामध्ये ठोस कामं नाही झाली। 17 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली। हडपसर म्हणजे काय पुण्याची कचरा कुंडी आहे? ह्याला जबाबदार ते, तो विरोध आमदारांनी करणं गरजेचं होता। विकास केला तर मग काय विकास केला, आणि ह्यांनी कामच नाही केलं असं आमचं म्हणणं आहे। माझंच नाही, सगळ्यांचंच म्हणणं। कणखर भूमिका 20 तारखेला तू तरी वाजवायची। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्र दौरा करतोय आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आपण आमदार कसा असावा हे तिथल्या मतदारांकडून, नागरिकांकडून, मान्यवरांकडून समजून घेतोय, जाणून घेतोय। अतिशय महत्त्वाचा हा विषय, कारण या अनुषंगानं या प्रश्नांच्या भोवतीच खरं तर विकासाची, तिथल्या प्रश्नाची, तिथल्या समस्याची ही चर्चा होते। आणि आज आपण हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्यासोबत योगेश ससाने आहेत। आपलं स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये। काय वाटतं, म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा या संदर्भात बऱ्याच वेळा चर्चा होतात, पण त्या वेगळ्या अर्थानं होतात। नेमक्या निवडणुकीमध्ये हे व्हायला पाहिजे की आपला लोकप्रतिनिधी, आपला आमदार हा कसा असला पाहिजे या संदर्भात ती चर्चा व्हायला पाहिजे। काय वाटतं, आमदार कसा असावा? आपला आमदार कसा असावा या प्रश्नाचं जर उत्तर विचारलं तर आपला आमदार प्रशांत जगतापांसारखा असावा असं मला पुणेकर म्हणून वाटतं। कारण गेली मी जास्त नाही पण 7 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे। महापालिकेमध्ये मी 17 ते 22 मध्ये राष्ट्रवादीकडनं तिकीट घेऊन जिंकून महापालिकेत काम केलं। त्या काळामध्ये महापालिकेमध्ये अनेक प्रश्नांवरती आम्ही नेहमीच आंदोलनं करत होतो। त्यावेळेस त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, सभागृहातली भाषणं ऐकलेली आहेत। एकतर अभ्यासू माणूस आहे, परखड आणि स्पष्ट भूमिका घेण्याची धमक आहे। ते तर आता दिसूनच येतं की ज्यावेळेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळी ते पवार साहेबांपाशी किंवा पवार साहेबांच्या जवळ त्यांच्या विचारांशी खंबीरपणे राहिले। ह्याच्यावरनं त्यांचा एक गुण जाणवतो की ते स्वाभिमानी आहेत। त्यांनी गद्दारीला थारा दिला नाही आणि त्यांनी मूळ खोड जे आहे पवार साहेब त्यांच्याशी बरोबर राहणं हे उचित समजलं आणि त्याप्रमाणे ते राहिले। त्याप्रमाणे त्यांनी त्यांची वाटचाल केली। गेल्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये ते पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम करत असताना जवळपास 100 पेक्षा जास्त आंदोलन केले असतील। मग आमदार असेल किंवा पक्षाचा प्रतिनिधी असेल तो जागृत असावा। पुण्यामध्ये किंवा परिसरामध्ये जे काही चुकीचं काम चाललंय त्याच्या विरोधात त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याची धमक त्याच्यामध्ये असावी। तो भ्रष्टाचारामध्ये त्याचे हात बरबटलेले नसावेत। अशी जर प्रतिकृती जर पाहिली तर मग प्रशांत जगतापांसारखा आमदार आमच्या हडपसरला लाभावा ही आमच्या समस्त हडपसरकरांची इच्छा असणं काही गैर नाही। काय पण वाटतं की आता राष्ट्रवादीमध्येच फूट पडली, दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीतलेच आहेत, एकत्र काम केलेलं आहे, सध्याचे विद्यमान आमदारही राष्ट्रवादीमध्येच होते, विकासाच्या मुद्द्यावर ते अजित पवारांच्या सोबत गेले। काय वाटतं या फुटीवर? विकासाच्या मुद्द्यावरती विद्यमान आमदार जर अजितदादांबरोबर गेले, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे खरं तर, परंतु या 5 वर्षामध्ये ठोस कामं नाही झाली। म्हणजे इथनं 300 मीटरवरती माझा रेल्वेचा अंडरपास नाही झाला, इथनं 500 मीटरवरती आमचे असणारे कचऱ्याचे प्रकल्प रद्द नाही केले रामटेकडी वैद्यवाडी परिसरामधले। आमचा बेबी कॅनॉल इथनं 400 मीटरवरती, त्याच्यावरती पर्यायी रस्ते करणं अपेक्षित होतं आमदार म्हणून, कारण तो विषय महाराष्ट्र शासनाच्या अखत्रित्या येतो। अशी कामं नाही झाली। आमचा क्रोम चौकातला अंडरपास असेल, त्यानंतर महादेवनगरच्या चौकातला अंडरपास असेल, शेळवाडी चौकामध्ये सिग्नलवर एक अंडरपास छोटा होणं गरजेचं होतं। माझ्या मुंडव्यामध्ये पण सिग्नलचा जो महात्मा ज्योतिराव फुले चौक आहे त्या ठिकाणी अंडरपास अगदी मंजूर झाला होता, परंतु तो थांबवला गेला। ते करू शकले नाहीत 5 वर्षामध्ये। गटर आणि रस्ता ह्यासाठी तर नगरसेवक आहे, नगरसेवकाची ती व्याख्याच आहे। मी काम केलंय 5 वर्ष, त्यानंतर 2 वर्ष पदावर नसतानाही काम करतोय। गटर रस्ते हे आमदाराचं काम नाही, ती कामं आमची आहेत। परंतु दुर्दैवानं असं सांगावंसं वाटतं की त्याच कामांमध्ये त्यांनी निधी खर्च केलेला आहे। कोणतंही ठोस मोठं काम जे आमदारांना साजेसं आहे ते झालेलं नाही।
त्यांच्या प्रभागातलं नाट्यगृह जे आहे 2007 साली माझे वडील नगरसेवक असताना त्याचं भूमिपूजन झालं. त्यावेळेस त्या प्रभागाचे त्या वॉर्डाचे नगरसेवक होते मान्य दिलीपबाबा तुपे. त्यावेळेस त्यांनी ते राजश्री शाहू महाराज नाट्यगृह नावाने त्याचं भूमिपूजन केलं. 17 वर्ष लागली ते पूर्ण व्हायला. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास सुद्धा 14 वर्षात संपला हो. मग ते हडपसरकरांना, नाट्यप्रेमींना ते उपयोगात यायला किंवा ते वापरात यायला, त्याचा उपभोग घ्यायला 17 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. तुम्ही एक मगाशी बोलताना उल्लेख केला की इथं काय कचरा प्रकल्प आहे, असं नेहमी बोललं जातं. हडपसर म्हणजे काय पुण्याची कचरा कोंडी आहे का? हडपसरला ही ओळख पुसण्यासाठी म्हणून काय प्रयत्न झाले? हडपसरला कचरा नगरी करणार का असा प्रश्न प्रथमतः मी विचारला महापालिकेमध्ये सत्ताधारांना. 2017 नंतर पहिल्या 2 वर्षामध्ये जवळपास विद्यमान आमदार ज्यावेळेस हे होते, विरोधी पक्ष नेते होते, त्या काळामध्ये 3 प्रकल्पांची मंजुरी झाली. 750, 750, 450, 1900 मेट्रिक टनाचे प्रकल्प त्यांच्या त्या काळामध्ये महापालिकेमध्ये 100% 100 नगरसेवक होते ह्याच्या बीजेपीचे, राक्षसी बहुमत होतं. त्यांनी ते मंजूर केले, हरकत नाही. परंतु त्याला जो विरोध करायला पाहिजे होता हडपसरचा एक मोठं प्रस्थ म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून, त्यांनी तेवढं करताना नाही दिसलं. म्हणजे मी स्वतः पुलाखाली हडपसरच्या 7 दिवस आंदोलन केलं. त्याच्याकडे थोडंसं कानाडोळा करण्याचं काम केलं. ज्यावेळेस एका प्रकल्पाचं भूमिपूजनाला तात्कालीन त्यावेळेस मुख्यमंत्री येणार होते, त्यावेळी मी म्हणलं की ते स्टेजच्या खाली स्टेजला का आम्ही आग लावून देऊ, तेव्हा तो कार्यक्रम थांबला फडणवीसांचा. त्यासाठी मी एकत्रीकरण केलं, लोकांना रोडवरती आणलं आणि तो प्रकल्प बारगळण्यासाठी प्रयत्न केले. परंतु लोकांची अपेक्षा होती की त्यांनी काम करायला पाहिजे होतं. तसा तो माझा प्रभाग नाहीये, तो प्रभाग 24 मध्ये होता, मी प्रभाग 23 मध्ये, तरी सुद्धा मी विरोध करत होतो. कारण त्याचा त्रास सरळ सरळ ससानीनगर, माझा हिंगणीमाळा, सय्यदनगर, काळेबोराडे नगर, चिंतामण नगर ह्या भागाला होता. म्हणून मी विरोध केला. तो विरोध आमदारांनी करणं गरजेचं होता असं माझं म्हणणं आहे. झाला नाही तो. आता काय वाटतंय, निवडणूक तर आहे, 20 तारखेला मतदान आहे, कुठले विकासाचे मुद्दे घेऊन हडपसरकर मतदान करतील? नाही, विकासाचा मुद्दा विद्यमान आमदारांनी करायचा असतो, कारण त्यांनी 5 वर्ष सत्ता भोगलेली आहे. त्यांनी प्रचंड निधी आणला, परंतु तो कुठं खर्च केला त्यांना माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे तो कुठं खर्च झाला. परंतु आमदार म्हणून तो खर्च होऊ शकला ना, हे आमचं दुर्दैव. पहिली गोष्ट. विकास केला तर मग काय विकास केला? मग गल्लीबोळातले वाड्या वस्त्यांमधले गटर बदलणं, ड्रेनेज बदलणं, ही कामं म्हणजे आमदार नाहीत ना. आमदार म्हणून ठोस कामं पाहिजे होती. माझा अंडरपास झाला असता ना ससनगरचा, 100% मी म्हणलं असतं सॅल्यूट. नाही करू शकले. मी हडपसरच्या वेशीवरती छत्रपती शिवरायांचा पुतळा करा म्हणून मी सह्या घेत होतो, त्याचं ठराव मंजूर नाही होऊन दिला. मग आमदार म्हणून त्यांनी त्याच ताकद लावली असती तर तो पुतळा छत्रपतींचा होता. अख्ख्या सोलापूर रोडवरनं येणारा हैदराबाद पासूनचं जे काय नागरिक आहेत, लोक आहेत, त्यांना तो रोज दिसला असता. नाही हो दिला. मग हे होऊ नाही दिला किंवा ह्यांनी करावं म्हणून ताकद नाही दिली, ह्याला जबाबदार ते. मी तर साधा नगरसेवक आहे. आमदारांच्या प्रतीचं काम होतं ते. काही एनओसी तिकडनं येणं अपेक्षित होतं, काही राजकीय वरदहस्त गरजेचा होता. नाही होऊ शकलं. पण मग आता प्रशांत जगतापच का? आमच्याकडं 2004 पासून किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघाची रचना किंवा त्याची रचनाच म्हणायला लागेल 9ला चालू झाली. प्रथम आमदार आम्ही त्या काळामध्ये महादेव बाबरांना केलं, 14ला टिळेकरांना केलं, त्यानंतर हडपसरच्या जनतेने चेतन तुपेंना केलं. आता ही 4थी टर्म आहे, म्हणजे 4थी निवडणूक आहे ह्या मतदारसंघाची. मग ह्या 3 निवडणुका पाहिल्या तर सलग कोणीच होत नाहीये. मग आम्ही म्हणतो की हडपसरची परंपरा आहे, काम केलं तरच डबल होणार, काम नाही केलं तर ते रिपीट होतच नाही. आणि ह्यांनी कामच नाही केलं असं आमचं म्हणणं आहे, माझंच नाही सगळ्यांचंच म्हणणं आहे. माझ्या हडपसरची भाजी मंडईमध्ये लक्ष नाही घालू शकले. जे पूल बनवलेत त्यांच्या काळामध्ये झालेत. शहर सुधारणा समितीचे ते अध्यक्ष होते, त्यांच्या प्रभागामधला आहे. सोलापूर रोडचा तो पूल सबसे चुकलाय मगरपट्टा चौकातला. म्हणजे जसा हिंजवडीचा पूल चुकला म्हणून दादांनी एकदा कान टोचले होते सभेमध्ये की कोणत्या शहाण्या इंजिनियरनी किंवा कोणत्या राजकीय नेत्यांनी हा पूल बांधला. म्हणजे तो पूल अपेक्षित होता मुंबई पुणे हायवेवरती, तो बनवला हिंजवडी बाणेर लिंक रोडवरती. म्हणजे अशा प्रकारे हा मगरपट्ट्याचा पूल चुकलाय. हडपसरच्या पुलाची लांबी कमी झाली, हे मी नाही म्हणत आहे. गेली 15 वर्ष ज्यांनी त्या पुलाच्या संदर्भामध्ये हे घेतलं, श्रेय घेतलं, लोक त्यांना शिव्या घालतात की पूल चुकवलाय.
नंतर मग ते कुठंतरी वाय बेंड काढला, तो उतरवला सासवड रोडला. मग ते ट्रॅफिक जामच आहे. खालची ट्रॅफिक कोंडी काढू शकले नाहीत, पर्यायी रस्ते करू शकले नाहीत, कचऱ्याचे प्रकल्प थांबू शकले नाहीत, अंडरपास रेल्वेचेच नव्हे तर रोडवरचे सुद्धा अंडरपास करू शकले नाहीत, बेबी कॅनलवरचा रस्ता करू शकले नाहीत. म्हणजे आमदार म्हणून जे अपेक्षित होतं, जनतेला अपेक्षित होतं की वाहतूक कोंडीतनं आमची सुटका करा, कचरा प्रकल्पातनं सुटका करा. आमच्या उशाला टाकी आहे रामटेकडीची, 90 लाख लिटरच्या 2 टाक्या आहेत, पण पाणी कमी आहे. घशाला कोरड ते म्हणतात ना, धरण उशाला तसं प्रकार आहे. ते आमच्या काळे बोराटे नगरला सॅलिन पार्कची नवीन टाकी केली साहेब, 30 लाख लिटरची. रात्री 3 नंतर पाणी येतं. ती माझी माऊली गेली अनेक वर्ष झालं रात्री झोपतच नाही. ते आवाज घेतात, पाणी आलं का. पाणी यायच्या आधी हवा येते नळामधनं, ते नळ चालू करून ठेवलेले असतात. ती माऊली कित्येक वर्ष रात्री झोपली नाही. मग आमदार म्हणून तुम्ही तिथं का नाही ताकद लावली, इथं टाकी का नाही वाढवली. लष्कर पाणी पुरवठ्याचं जे हे आहे केंद्र आहे ते तात्कालीन खूप जुनं आहे. ते आता खरं तर त्याची हे संपलेली, आयुष्य संपलेलं आहे, नवीन होणं गरजेचं आहे. मग एक केंद्र रामटेकडीचे टाकीव केलं असतं, एक केंद्र समजा इथंही करू शकले असते. इथं तू काय टेकडीला टाकी माझ्याकडं, मोमदोडीला एक डोंगर आहे. म्हणजे अशा ठिकाणी समजा रॉ वॉटर आणून जरी त्यांनी जलशुद्धीकरण केंद्र करू शकले असते तर 100% पाणी टंचाई संपली असते. म्हणजे एकंदर पाण्यावरती काहीच नाही. या कामासाठी आमदार आहेत ते. त्यांच्या माळवाडीच्या त्यांच्याच फेसबुकवर जर तुम्ही पाहिलं तर महिन्यापूर्वी त्यांचीच हे होत्या, आंदोलनाची पोस्ट होत्या. अहो तुम्ही आमदार, तुमचाच प्रभाग, तिथं नगरसेवक तुम्ही, आमदार आहे तुम्हीच, आणि आंदोलन करताय तुम्हीच. त्यांच्या घरापासून 500 मीटरच्या त्रिज्येमध्ये असेल हा विषय. मी एका ठिकाणी गेलो तर तिथल्या बायकांना ह्यांच्या एका कार्यकर्त्यांनी फोन करून सांगितलं, नाही मतं मिळाली तरी चालतील, 200-300 मतं, काय फरक पडत नाही, आता योगेश असानेकडनंच पाणी घ्या. मला लोकांनी बोलवलं, समजा मी नगरसेवक आहे किंवा आता पदावर नाहीये, पण बोलवतात लोक, आम्ही जात असतो. मग समजा मी समस्या जाणून घ्यायला गेलो म्हणून त्यातल्या एका महिलेला जर फोन करून सांगितलं जातं, समजा एका ठिकाणी त्यांनी रस्त्याचा ताबा नाही दिलेला, त्या लोकांच्या भावना मी मध्ये त्यांना सांगायचा प्रयत्न केला की पाटील आता निवडणूक येते, तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, अशी लोकांची अपेक्षा. उद्या तुम्हाला असं नको वाटायचं की मी विरोध होते म्हणून मी काहीतरी त्याचं राजकारण करेल. नाही म्हणलं काय फरक पडत नाही, त्या 2 सोसायट्यांनी नाही मतदान केलं आणि बापू मला चालतंय, मी माझं नुकसान करून रस्ता ताब्यात देणार नाही. जागा मालक म्हणून त्यांची भूमिका बरोबर आहे, बरोबरही असेल, परंतु तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये नक्कीच ताकद आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढून त्या रस्त्याचं काही काय प्रमाणामध्ये हस्तांतर करून म्हणा, काय करून म्हणा, तुमचा स्वतःचा त्यातला लाभाला कसला हे न होता, धक्का न लावता तुम्ही ताब्यात देऊ शकता. आता हे सगळी कामं होण्यासाठी म्हणून प्रशांत जगताप तुम्हाला 100%. विषय असा आहे की वाहतूक कोंडी, कचऱ्याची नगरी केलेली, त्याच्यानंतर पथारीवाल्यांचं पुनर्वसन असेल, पाणी प्रश्न असेल, पर्यायी रस्ते असतील, अंडरपास असतील, ह्या सगळ्या, आणि सरकारी दवाखाना, त्यांच्याच प्रभागात दवाखाना आहे. तिथं कोविडमध्ये आम्ही परत त्यांनी 50 लाख रुपये द्यावेच दिले, ऑक्सिजन प्लांट टाकला, तो बंद पडला, बंद आहे आता. मग त्या दवाखान्याला ऊर्जा द्यायचं काम कोणाचं आहे, आमदार म्हणून तुमचं होतं, त्यांचंच आहे. मग तो दवाखाना का नाही वाढवत आहे. प्रसूती केंद्र आहे आमचं, ते जुनं बंद पडलं होतं, मीच महापालिकेत भांडून ते चालू करायला लावलं. एवढंच काय, ते फिरती प्रसूतीची एक व्हॅन होती, तर त्यावेळेस तात्कालिक महिला बाल समितीच्या चेअरमन एक महिला हे होत्या, नगरसेविका, महापालिकेत माझी त्यांची भांडण झाली, अर्धा तास सभा तहकूब झाली, इतकी भांडण झाली की मला पण एक गाडी द्या. मी भांडून ती गाडी घेतली, परंतु रिक्वायर्ड स्टॉप देणं, त्याच्यामध्ये आणखी सुविधा करणं हे काम आमदारांनी करायला पाहिजे होतं, नाही केलं. ती गाडी आता तशी धूळ खाऊन पडते. आता काय, पण आता 20 तारखेला तुतारी वाजवायची, आमदार निवडून आल्यानंतर, पण 100% महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रलंबित निवडणुका लावतील. तो अजेंडा आहे आमच्या पक्षाचा, महाविकास आघाडीचा आहे. त्याच्यानंतर एकदा लोकप्रतिनिधी आले ना की ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुटायला चालू होतील. आमदार म्हणून जी ठोस भूमिका घ्यायची, समजा आमचा रेल्वेचा अंडरपास आहे ससानीनगरचा, तिथं ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे की हा रस्ता, हा नकाशा, हे बाधित लोक आणि ह्याच्यामध्ये हे प्रस्थापित करावं लागतील, विस्थापित करायला लागतील, आणि हे तुम्हाला परतावा मिळणार आहे, तुम्हाला करावंच लागेल. कणखर भूमिका घेणं गरजेचं आहे.
खरं तर मी ह्या पक्षात यायच्या आधी बीजेपी मध्ये 2 वर्ष होतो. त्याच्या आधी आम्ही काँग्रेसमध्ये होतो. खरं तर अजितदादांच्या निर्णय क्षमतेच्या जोरावर खरं तर मी राष्ट्रवादीत आलो. परंतु मधली जी एक कडी आहे, नगरसेवकानंतर आमदारांनंतर अजितदादा आहेत, ती मधली कडी भक्कम नसल्यामुळं खरं तर दादांकडनं आम्हाला कामं करून घेता आली नाहीत. पण आता विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार येईल. प्रशांतदादा जगताप 100% आमदार दिसतील. 23 तारखेला संध्याकाळी 5 ते 6 वाजता निकाल लागेल. त्याच्यानंतर आम्ही हक्काने ती कामं करून घेऊ. धन्यवाद, आपण वेळ दिलात. आणि आमदार कसा असावा या अनुषंगानं जी काही चर्चा झाली. विधानसभा निवडणूक आहे, 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि हडपसरची जनता ही कोणत्या मुद्द्यांवर इथं मतदान करणार आहे हे आपल्याला निकालातून स्पष्ट होईल. आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय आणि आमदार कसा असावा हे जाणून घेतोय. तुम्ही आमच्या सोबत राहा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, हडपसर.